आणि वागण्याचं चालू आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने ग्रुप वाईज चालू घ्या. एकदा कोणी चालू नका सांगितलं, प्रत्येकाला प्रत्येक जण सपोर्ट करत चला आणि सर्व बरोबर चला सांगितलं. कोणी मागे पुढे राहू नका. शक्यतो होईल बाथरूमला वगैरे कोणी जायचं तसा प्रयत्न करू नका. आजूबाजूच्याला सांगून निघायला जोडीला लागत असेल. सकाळ ओम साईराम. आता उठलेलं किती वाजले भावा? ओम साईराम. आता आम्ही उठलो. किती वाजले? 4 वाजले ना. आता वाजून 4 झाले तर आमची आरती. आता आम्ही फ्रेश होतो. रोड बी जरा फेस वॉश केले, अंगवले. चले आता आरती. चला आता आरतीला जाऊ. आता आंघोळ झालेली आहे. 4 वाजले. आता 3 वाजताच उठलेलो, पण आता ब्लॉग चालू केला. 8 वाजता आरती चालू आहे. सर्वजण झोपलेले बघा, कोणीच उठला नाही. आहे काय? ओम साईराम. आंघोळ केली ना? तुम्ही केली का आंघोळ? ओके मध्ये ना बिबट्यांची. तर आपली तर बिबट्या आलता रात्री. बिबट्या आता सांगितले ग्रुपची जावा तुम्ही, एक एकटा कोणी जाऊ नका, कारण की इकडे बिबट्याची जाम शक्यता आहे. बिबट्यानं सोडले इथं. त्याला ग्रुपच्या चालायला सांगितले. बिबट्याची बॉम्ब आहे, त्यामुळं ग्रुपच्या चालायला सांगितले. त्याला आता सर्वजण उठलेले आहेत. त्याला आरतीला जाऊ, जरा फ्रेश हो. फ्रेश म्हणजे पावडे बिवडे लावू. गोरा पडले पाहिजे, गोरा दिसता गोरा. चला आता आरतीला जाऊ. चला आरती चालू. ओम साईराम. साईराम मोदी. आपला प्रवास चालू होणार आहे सकाळचा. हां, काय बोलाल तुम्ही? प्रवास चालू होणार आहे. सर्व साई भक्तांना एकच विनंती आहे, रस्त्यात बिबट्याची भीती सांगितली आहे. रस्त्याने जाताना सर्वांनी एकत्र चालला. बाबांचं नामस्मरण करत चाला. सकाळची वेळ आहे, अंधार आहे, बॅटरी जवळ ठेवा, व्यवस्थित एकमेकाला सांभाळून चाला. बस, अजून काय. ओके. ओम साईराम. चला सगळ्यांनी सांभाळून चाला. सर्वांनी ग्रुपमध्ये चाला, कारण बिबट्याची बॉम्ब आलेली आहे त्याच्यामुळे. चला ओम साईराम. सर्वजण तयार झालेले आहेत बघा. बिबटे आले फुल पॅन्ट का भावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू बाबा. मग आज कुठे जायचा? आज बिबट्याला भेटायला हॉटेलमध्ये सँडविच बिंडविच खाल्लं. हा का? नक्की. आज बर्थडे व्हायचा. बाहेरच हॉटेल आहे, बाहेरच हॉटेल आहे. हा का? बाहेरच पार्टी आज फुल पार्टी याच्याकडून. केक बिक सगळं 1500 2000 प्रसादीला आणले, ते उडवणार आहे मित्रांवर. हा नक्की ना. बघू. अरे बाबा बोलले तू. बर्थडे बा बर्थडे. वा डेंजर काम वाटतंय. केक कापावा लागेल रे मग. केक कापायला लागेल. बर्थडे आहे म्हणून गाईज नवीन टी शर्ट घातलाय 150 रुपयाला. 150 रुपयेवाला टी शर्ट, नवीन टी शर्ट घातलंय.
ब्लॉगर के नाही भाई बिबट्या बघले थांब ना बिबट्या बघली यानी झाली केलंच्या जाताना फोटो करले त्यांनी फोटो दाखवू थांब आपण ब्लॉग मध्ये हा ग हा 100% भाई. 100% हे ब्लॉग मध्ये तुम्हाला बिबट्या बघायला भेटेल ना माझे पण हा ग फोटो आमच्यावर पण बिबट्या बघायला भेटेल तुम्हाला आज गुगल वर तर सर्च करून दाखवू पण दाखवू नाही का चल लंक्या झाली रे आवरा लेट उठते तू लेट नाही उठलो मग तर पाणी दूध शकत तू हा ग शिक यो एक बिबट्या तुला माहिती आहे ना यो येत नाही यो लांब लांब राहते तो रातच्या निघत नाही आम्ही लागत होतो सगळे असलं मी झोपले मी उठले हा साईराम बिस्किटनं चाय खातो आता हा जरा चालायला जरा पोटाला आसरा होईल अजून आपल्याला चालायचं भरपूर 15 किलोमीटर चालायला गेलं तेव्हा नाश्ता भेटेल हा मेंदू वड्याचं तेल गरम होते हा. तोपर्यंत आपण 15 मिनिटं कापून घेऊ बघा शेकतात काय इकडे गमछा वालो आम्ही शेती गमछा झाली सर्वांना थंडी लागते त्याच्यामुळे शेकतात वा चाय आता चाय पिऊन घेऊ आता आरती बिरती झालेली आहे आता चाय पिऊन घेऊ बघा साईराम चाय चाय ग खूप छान दुधाची चाय चांगली असते चांगलं बिस्किट बोला साईराम बिस्किट दाखवता बिस्किट साईराम कैराम 3-3:30 उठून आंघोळ करून मग आरती बिरती झाल्यानंतर आम्हाला थोडासा त्या पाण्याचं बिस्किट देतात हां खायला तेव्हा जरा बरा वाटते चालायला. चला ओम साईराम चाय पिऊन घेऊ पालखीमध्ये कधी पण आलो आपल्याला असं बिस्किट भेटतो खायला. त्याचे जे प्लास्टिक असतो आम्ही असं फेकत नाही हे या बाटलीत टाकून असं त्याला ठेवून द्यायचं नाहीतर जो छोटे छोटे प्लास्टिकचे तुकडे असतात ते पडत राहतात आणि इकडे तिकडे ते जमिनीत वाहून जातात. तर आपण असं करायचं नाही. सगळं कचरा एकत्र गोळा करायचं कचरा इकडे तिकडे टाकायचा नाही. सगळे साई माऊलींना आव्हान आहे आणि निवेदन आहे की ते सगळ्यांनी हे पाळावा आणि प्लास्टिक कचऱ्याच्या पेटीत टाकावे. ओम साईराम ओम साईराम साईराम चला साईराम आमचे ब्लॉगर वेट करतात बघा आणि इथे पालखीच्या पाया नाही पडले त्याच्या पाय वेट करायला लागते. स्ट्रगल आहे यो सर्वांनी एकत्र जायचं आणि दोन्हीला जायचं आहे. त्यामुळे शेवटचा डेटा आलाच आपण नारळ फोडू आणि चला ओम साईराम.
ते माणसाच्या मनात भीती राहते काय नाही. चला आता एवढे 5 दिवस झाले, आजचा दिवस 5वा. आज 5 दिवस झाले सुखरूपपणे गेलो. आता 6वा दिवस. साई प्रार्थना सुखरूपपर्यंत जाईल अशी साई चरणी प्रार्थना करतो. ओम साईराम, ओम साईराम. चला आजचा दिवस 5वा आहे. आता आपली प्रवास चालू झालेला आहे 5व्या दिवसाचा. ओम साईराम. आता किती वाजले माहीत आहे का? 5 वाजले आणि 5 वाजता आपला पुन्हा एकदा प्रवास चालू झालेला आहे. अंधार पण खूप आहे. चला ओम साईराम. साईराम काय बोलाल तुम्ही आता? सध्या माझी डाईट आहे थंडीच्या मुलं. थंडी नाही पण मला जाम थंडी लागते. थंडी जाम लागते. आज साईराम सर्व एकच चाललेत बघा. सगळं जून में जा रहे असं वाटतं की सगळे असे म्हणजे एकमेकाच्या जवळ आहेत कारण बिबट्याची भीती आहे ना त्याच्यामुळे. हा त्याच्यामुळे बघा आता साईराम भेटलेला आहे आपल्याला. साईरामची किती वय आहे साईराम? आता माझी वय आहे 45-46 पकडा. बघा साईरामची 45 वय आहे तरी या वयात वारी करतात. खूप छान वाटतं असं ऐकून. असे वय झाले तरी वारी करतात बाबांची. ही इच्छा आहे बाबांची म्हणून. बोला साईराम. काही साईराम कसा आपला आहे माहिती आहे का? आपला बाबा जे आपण बाबांसाठी करू ते बाबा आपल्याला देणार आहे. ते बरोबर आहे. हा ते बरोबर आहेच. मग तुम्हाला किती वर्ष झाले पालखी? पालखी आम्हाला झाले 14-15 वर्ष झाले. 14-15 वर्ष झाले बाबा चालतात. काय बोला? चला ओम साईराम. जय साईराम. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय नमः. चला साईराम. साईमाई सकाळ आता सकाळ झालेली आहे ना. बिबट्याचा आमचा असणारा धाक पण कमी झालेला आहे कारण अंधार होता ना. आता उजेड झालेला आहे. बिबट्यावरचा असणे राहत्या. काय बोलू शकतो? पाय दुखतात का? पाय सुचलाय का? चल आता काय नाही 2 दिवस बाकी आहेत पोचू आता शिर्डीला. आता साईराम 5 दिवस चालले. आता 5वा दिवस चालू झाला. आता काय नाही 2च दिवस राहिलेत. 4 दिवस कसे गेले समजलंच नाही साईचे बाबतीत. फक्त 2 दिवस राहिले ते पण असेच निघून जातील. तुम्हाला साई पालखीची आपले वारीची मजा बघायची असेल तर आपले ब्लॉग तर आहेच ते जाऊन बघा. चला ओम साईराम. आता सकाळ पण झालेली आहे. चला आता भेटू पुन्हा पुढे. चला ओम साईराम. ओम साईराम. काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये? काय बोलू आता आज तुझा आजपासून प्रवास चालू झालेला आहे. हो 3 दिवस एक्स्ट्रा. पायी चालत करत असेल का? माहितीये का तो चित्ता त्याला नाव पित्या. हो मुतुंजला तो पित्ता मी हा का? मग टाकत दिले का? बेकार काम आहे ना. बेकार. अरे पुढे दाखवलं तुला चित्त्या हा का? पुढची ठेव ना. फोटोकार बरोबर येते. फोटो ब्लॉग चालू बोल ना. काही नाही बोलायचं आता. जाम थंडी लागते. नाक असं लाल लाल झाले. हा जाम थंडी जाम. लाल लाल झाले का ना? थंडी खूप आहे. थंडीच्या मुलांना हात पण असं चालत नाही बघ. हात चालत नाही. बघा बोलायला जमत नाही. दाखवायला बोलायला जमत नाही. तेव्हा हात कसं लाल पडला थंडीच्या मुलं. खूप थंडी आहे. एक हातात घातले म्हणून काय नाही. एक हात पुरा लाल पडलेला. ब्लॉग काढायला लागते म्हणून एक हात काढले. ब्लॉग काढायला लागते तरी ब्लॉग काढतो कंटिन्यू करतो. चला आता यांचे फोटो पण काढायला लागतात यांचे. बघा हँडसम बॉय. काय नाही आता खूप थंडी आहे. थंडी हा साईराम भेटलेले आहे आमचे. असेल माझा हरी इथं देईल काढल्यावर. हा बघा साईरामांनी 2 आणलेले आहेत. साईराम. ओम साईराम. 2 मला भूक लागली. हा आता आम्ही 5 वाजता निघालो होतो. आता जरा चहाच घेऊन निघालेलो म्हणून आता हे 2 घेऊन घेऊन पुढे चालायचं आहे. आता पुढे चालायचं म्हणून 2 घेतलेले आहे एनर्जीसाठी. एनर्जी ड्रिंक आहे. एनर्जी ड्रिंक आहे. एनर्जी ड्रिंक घेतलेले आहे. एनर्जी ड्रिंक आहे. हा आता पिऊन मस्तपैकी पालखी घ्यायची आम्हाला. पूर्ण आता किती किलोमीटर आहे इथून? आता असेल
किती असेल किलोमीटर इथून? 4-5 किलोमीटर असेल. 4-5 किलोमीटर आहे. भाऊजी जा ना 4-5 किलोमीटर चालवा ना जरा. 4-5 किलोमीटर वर आपला नाश्ता आहे. तर काय ना पोचू, पण थंडी खूपच आहे. बाबा थंडी लागते की नाही? लागते थोडी जास्त हा थोडी आहे ना थंडी. हा थंडी खूप आहे. तर हात पण नाही होत, तरी मोबाईल पकडायला लागतं. काय करणार नाही का. बाबाने एकदम सेफ्टी घातलेली आहे. बाबाला थंडी नाही लागणार आता. बाबा कितवं वर्ष? 5वं वर्ष का? हा बाबा तर 5वं वर्ष आहे का? हा काल्लेर पाटके. किती वर्ष झाले बाबा? हा का 2 वर्ष झाले. हा बाबा बघा एवढी वय झाली तरी पालखी देतात. आता 5 वर्ष झाले बाबाला पालखी देतात. ते खूप छान वाटते. असं कोणतरी असं वयस्कर माणूस चालतो पालखी सोबत. असं एवढ्या थंडीत चालणं इम्पॉसिबल आहे. कारण की मलाच समजते, कारण की माझेच हात बघा पूर्ण हे झालेले आहे. थंडी पण झालेली आहे. चला सायराम भेटू आता नाश्त्याच्या हॉलवर. आता इथे किती 4-5 किलोमीटर आहे. काय नाही सन बघा, सनसेट बघा, व्ह्यू बघा सकाळचा खूप छान आहे. सकाळीचा व्ह्यू खूप मस्त आहे. सकाळीचा व्ह्यू. चला साईराम, ओम साईराम. थोडा वाटला नाश्त्याला काय? नाश्त्याला मेंदू साईराम नाश्त्याला आता मेंदू वडा आहे आमच्याकडे. तुम्ही या मेंदू वडा खायसाठी. मेनू खूप छान आहे. मेंदू वडा. मेंदू वडा जेवणाला मस्त की डाल भात चटणी आहे. ती आपल्याला कापराली घाटाच्या वरती मिळेल. ते पण जेवायला पण या तुम्ही 12-1 वाजेपर्यंत. आपले रोजचे मेनू भारी असतात. रोज चेंजेस असतात नाश्त्याचे. नाश्ता केला तर पोरं चालू शकतात ना, म्हणून त्याच्यासाठी खूप छान असतं. नाश्त्याचे रोजचे मेनू चेंज असतात. तेच नसतात. नाश्ता जेवण जर पोरांनी खाल्ला तर पोरं पुढं चालू शकतात, नाही तर चालू शकत नाही. नाश्ता केल्यावर आराम पण करतात मुलं. त्याच्यामुळे जरा चालू शकतात. त्यामुळे कंटिन्यू चालणं इम्पॉसिबल आहे. काय नाही कंटिन्यू चाललं. त्यामुळे नाश्ता एकदम हेवी द्यायचे आम्ही प्रयत्न करतो. तर जेवढा चांगला होईल तेवढा आम्ही आमच्याकडून प्रयत्न करू. ओम साईराम. ओम साईराम. चॉकलेट चॉकलेट देश आहे ना. चॉकलेट तर नाही रे, आता सकाळची आपल्याला चॉकलेट पण नाही दिलं त्यांनी. काय देश आहे ना सुट्ट. बघ आई इथं प्रॅक्टिस चालू आहे, भरतीची प्रॅक्टिस. भरती आता जस्ट पोचलो नाश्त्याच्या हॉलवर. साईराम कधी आले? आम्हाला टाकून आले. भूक लागले जाम म्हणून तू पोचले. जस्ट पोचतो नाश्त्याच्या. आम्हाला टाकून आले साईराम. तुम्ही आम्हाला टाकून जाता. नाही टाकून आले आम्हाला. बघा सर. हा तू बनवीत नाही का बाबा? बंद केलं हो तुझं गपचूप. पापलेट कसा बोलते? हा हॉटेल. हे बघ सर्वजण बसले आराम करतात. हॉटेल भाग्यश्री. बाबा बोल ना. क्वांटिटी क्वांटिटी भाग्यश्री हॉटेल यालाच लागतं. क्वांटिटी क्वालिटी एकच नंबर नाही का? आता नंतर आपण बघू. हा भंडारा बोलल्यावर नंतर बघू. हॉटेल भाग्यश्री. भंडारा आहे आमचा. हा 22 तारखेच्या नंतर बघूया आपण. आणून दिला साई प्रेम असा ग. हा टाकून बोलायला बघला टाकून पळाला म्हणा. मी फक्त 2च वडे देत नाही. म्हणजे लागता जे ना मेंदू वडा. हा तुला लागता गे दर्शन दा. त्याची तब्येत जरा डाऊन आहे. माझी पण तुझी पण घे. हे बा इकडे बड्डे बॉय तर बिजी आहे. हे बड्डे बॉय त्याही पण गपचू बनला. मना नाही आणला. काय भाव बोलू शकते? 2 जातात म्हणा. हा 2 टाटा आणले मेनू. मना नाही आणला. एकच आणला. कवडं खाल्लं? 2 वडे खाले. हो 2. तू 2 वाटते. हे बाय प्लेट वा 5 वडे खाले. हा याने रेकॉर्ड ब्रेक केले. रेकॉर्ड नाही. हा माझा पोट फुगले सांगता. आता मी खाणार हा. नाही. पटापट खाते. काय रे बाबा असं करते? त्याला माझा पट्टे म्हणून बघ हा ये साईराम झोपल्यात ब्लॉगर. त्यांनी वर खाल्ल्यात म्हणून झोपले जरा. बाबा आवऱ्या टाटलाय खाल्ली काय डिश. हा दमल्या चालू चालू तुझ्या आणखी सगळ्या 1 दिवसात. 1 दिवसात. यो बघ माझ्या सगळे
खाली थोडं काढायला पहिले एक खाली नंतर हे 2 आणल्या त्या कापवल्या याचे अर्धी खाली याने बेकार बा आम्हाला इतर ते कवरं लागलं तुम्ही कवरं खाल्लं बघ मी एकच प्लेट खाली गई अरे इचर ना लंक्या तेरले पण ते याला दिले ब्लॉग चालू होता ते जोडला बघू आज कवरा चालते नुसता लांब नको करू हा चला गाईज आता पुन्हा एकदा प्रवास चालू झालेला आहे साईरामने 11 वडे खाल्लेले आहेत हा आणि आता घेतलेले अब्दागिरी हा तो बघ 20 खाऊन टाकला तुझा जीव बघ. हा. इथं मूर्ती लहान कीर्तिमान हा कीर्ती हा टाकी लगेच खाली होईल बोल ना काही बघा साईराम आमचे साईराम आलेच नाही ब्लॉग मध्ये बोल साईराम आता आमचा दुसरा प्रवास चालू झालेला आहे स्वर्ग सुखाचा काय बोलाल तुम्ही नाही प्रवास चांगला जाऊ दे सुखाचा जाऊ दे शिर्डीपर्यंत पोहोचू दे आता 2च दिवस प्रार्थना साई चरणी प्रार्थना आता 2च दिवस राहिले आता 5 दिवस तर झाले आता हे 2 दिवस हे साई भक्तांना एन्जॉय करण्यासाठी दिले हा 2 दिवसच राहिले फक्त 5 दिवस कसे गेले समजलंच ना आता 2च दिवस राहिले फक्त चला साईराम हा पहिल्या झेंड्यावर व्यवस्थित चालणार तो हा चालणार ना काय चालणार झेंडा चालतोच असं हा. ओम साईराम बेकार बेकार आपण कापराले घाट करणार आहे आता सिन्नर गावात एक छोटासा घाट आहे कापराले घाट तो आता चढणार आहे आपण आता किती टाइम पण झाला 11 वाजले चला आता घाट चढायला आम्ही सुरुवात केली आहे रस्ते पण नवीन बनवले याच वर्षी बनवले गेल्या वर्षी नव्हते रस्ते चला आता चढू आपलं काम चालू आहे चढू आता कापराले घाट तेवढा मोठा नाही ना साईराम तेवढं मोठं घाट नाही हा छोटाच आहे चला आता घाट चढू हे चल लास्ट निशाणीवर आलो गाड्या गिलिक्शन केल्यात बघा लास्ट निशाणी आपली तर लास्ट निशाणीवर आलो पहिले झेंड्या होतो तिथून लास्ट निशाणी आलो कापराले घाट मोठा आहे का मोठा आहे तेवढा नाही ना अर्धा तास लागेल ना आता कापराले घाटात पाण्याची सुविधा करतात साईराम ओम साईराम काय बोलाल का तुम्ही बोला आता आमचे माजी अध्यक्ष होते तुमच्याशी काय ते तुम्हाला सांगून देतील ते साईराम पदयात्री आहेत तुम्ही चालता तुमच्याकडे आम्ही पाण्याची सोय वगैरे करतो तुम्ही थकता पालखी घेता त्यासाठी आम्ही पाणी वगैरे तुमच्यासाठी ठेवलेलं आहे दिसते हे पाणी घ्या थंड आहे जिरा सोडा आहे जे काय असेल तुम्हाला कमी पडेल ते आम्ही तुमच्यासाठी सोय करतो स्प्राईट लागेल स्प्राईट आहे आमच्या जवळ बघा साईराम अशी सो करतात खूप छान वाटतं असं टायमाला पाणी देतात थकल्यावर आणि घाटात तर असं पाणी लागतं साईराम ओम साईराम चला भेटू पवन चक्क्या पण आहेत पवन चक्क्या किती किलोमीटर आहे इथं जेवणाचा स्पॉट 3 किलोमीटर राहिले फक्त आपला जेवणाचा स्पॉट 3 किलो ओम साईराम काय झालं अरे दातच पडला बरं बाबू बोलते बरोबर पडले गेले आता आम्ही कापराले घाट चढलेलो आहे होता छोटाच होता पण खूप असा चढून होती त्याच्यावर थकवा लागला खूप असं हे होलं आता फायनल चढलेलो आहे आपल्या वस्तीवर पण पोचलेलो आहे बघा ही आपली वस्ती असणार आहे चला तर मग आपण जाऊ फ्रेश हो पालखीच्या पाया पडून आरतीला थोडंसं थांबू जाऊ जरा आराम करू जेवू नाही एकदा प्रवास चालू होणार
काय बनवतो काय बनवतो खीर 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 बनवतात का खीर बनवतात खीर ते काय बनवून घेतले वरण 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 भात बनवून घेतलेलं काय बोलत हा सुजल पाटील काय बोलायचं आहे का तुम्हाला काय नाही बाबा सेवेगावला आपलं संधी मेनू मस्त मस्त मेनू मस्त असतात तुमचे कालचा मेनू कसा होता कालचा मेनू पण रोज मेनू यांचे चेंज असतात मस्त वाटतं असा चेंज तुम्ही मेनू पण आम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्याबद्दल आम्हाला पण चांगलं वाटतंय. ते बरोबर आहे ना ते काम आलेले आहेत बघा हा कसा प्रवास झाला मला व्यवस्थित झाला तर थोडी आम्हाला ट्रॉफिक भेटली हा ते म्हणून टाइम झाल्यानंतर अजून पुढे आलेलो असतो आम्ही. बघा त्यांचा आता आजपासून पुन्हा एकदा प्रवास चालू होणार आजपासून लेट आले त्यांना काम होता हो आता चला ओम साईरा सगळे एकत्र बसले थंडा घेऊन दुपारी थंडा घेऊन बसले दुपारी आणि आमचे सायराम काय कसा झाला प्रवास एक नंबर. एक नंबर ना आजपासून तुम्हाला पण चालायला लागणार 100% ना हा, साईरामनी घेऊन आलेले जेवायला पाय दुखतात ना त्याच्यामुळे गेलो नाही आपल्या साईरामनी घेऊन आले त्यांचा आज पहिला दिवस आहे बोला साईराम आता जेवण आणलेलं आहे. हा बघा त्या जेवण घेऊ आता त्या कापराला गाठ चढून आता पुढे आलेलो आहे कवाळता चला आता जेवण घेऊ मस्त जेवायला आहे आम्ही शेताला बी बघतो पण कचरा झाला तर तिथून उचलून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतो. ओके ओके साईराम पडलेलं ते आम्हाला उचलायला हा, चला आता आपला इथून मुक्काम संपलेला आहे आता जाऊ आता पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात होणार बघा थंडी वरल्यान येते का सुरतदा एक एक जय साई बाबा की जय चला चष्मा भाई इम्पॉर्टंट हा चष्मा हात नाही करायचा चष्मा बेकार भारी भारी बेकारलाच भारी बोलतात ओम साईराम साई बाबा की जय चला साईराम भेटलेले साईराम माऊली साईराम हा बोल ना भाऊ ये ना माझ्या जोरला साईराम बोला आता काय दुपारचा आता प्रवास चालू झाला आपला दुपारीचा आज 5वा दिवसाचा दुपारीचा प्रवास चालू झाला आता 4 दिवस कसे गेले समज देत नाही अजिबात नाही चला आपला प्रवास कुठे आहे आपली वस्ती सिग्नर MIDC सिन्नर MIDC ला आपली वस्ती आहे नीलकमल कंपनीच्या बाजूला. हा सिन्नर MIDC ला चला आता तुला सांगायचं काम आहे तुला ऐकायचं तर ऐक नाही तर नको कारण आपल्याकडे वर्ष भरलेलं आहे मुलींशी बोलायला या 8 दिवस त्याच्यासाठी देवाचे बाबांसाठी 8 दिवस देवाचे कारण की आपण त्याच्यासाठी चाललो मुलींचे ते कधीही बोलू शकतं समजला का स्वप्नील? समजलं ना म्हणून तुम्हाला सांगतो तुमची लाईफ आहे तुम्हाला सांगायचं मी काम केले तुम्हाला ऐकायचं तर ऐका नाही तर सोडून द्या तसं काही नाही मी सांगायचं काम केले ओम साईराम ओम साईराम ओम साईराम चला गाईच पुढे बघा कोंबड्यांची झुंड चालली ना आमच्या साईराम बघा त्यांना डिस्टर्ब करते का रे बाबा झुंड लागून दे ना धर याला धर 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 मार दे ना मार 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 धर पकड बाबा एवढं साईरामने पकड साईरामने बघा पकडलाय बघ अजून 35 पण नाही आली बाबा त्यांना 2019 पासून 19 जानेवारी 2015 19 तारखेला वाढदिवस आम्ही कॉल करणार आहे का तुम्हाला हॅपी बर्थडे कॉल करणार मेन्शन करतो आता त्याला 19 तारखेला आम्हाला रिमाइंडर होईल तू आता युट्यूबवर दाखशील बा युट्यूबवर दिसशील बाय बाय चला शिंगा ओम साईराम देऊ का काय बाबा शिंगा काय झाल्या पिवाला कोण देईल पिवाला मी भजंग 16 मीटर चालून शिंगा दिल्यात कसं वाटतं शिंगा खाऊन ओल्या निघा लगेच निघा असं रडवता तुम्हाला भेटतात तर राहू दे भाऊ आपण 8 दिवस बाबांसाठी आले अरे सर्व मान्य करतो मी
पण एक वहिनी आहे ती आमची होणारी वहिनी, तिला तू फोन नाही करू शकत. नाही 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 बाबा ते नाही, वहिनीला फोन नाही करू शकत. कारण की कसं आहे माहिती आहे का, बघितलं का हे असं कसं आहे माहिती आहे का, एवढी रडतं ना, तुला त्याची कदर नाही, तिच्या प्रेमाची कदर नाही तुला. नाही नाही प्रेमाची कदर नाही, मुलींवर विश्वास नाही ठेवायचा बाबा. अरे पण ती बिचारी रडतं तुझ्यासाठी. आवडलं नाही आवडला नाही का? मनापासून ओके ओके. ओम साई वाईट वाटला, ती ओम बिचारी साईराम. इतकी रडते. रडते, जेवत नाही काय नाही तुझ्यासाठी. चला चल. करा करा बोल, तू विसरायचा प्लॅन केले का तिला? नाही नाही 8 दिवस आपण साई पालखी झालो, बाबांसाठी आलो. तू बाबांचं नाव मध्ये घेतो ना, तू प्रेमाला नाही बोलतोय हा का? लक्षात ठेव. हे नाही, बाबांनी असं सांगितलं तुला हा. का प्रेम नको करू. नाही नाही प्रेमासाठी नाही. आता जस्ट पोचलेलो आपल्या हॉलवर, म्हणजे रात्रीच्या हॉलवर. इथेच मुक्काम असणार आहे. आता सिन्नरला ना, सिन्नर MIDC ला पोचलेलो आहे. आमची सेकंड लास्ट नाईट आहे. नाईट आहे, उद्याची आमची शेवटची नाईट. शेवटची नाईट असणार आहे उद्याची. आजची गर्दी बघा इथं, गर्दी बघा, गर्दी बघा. हे लोक दिसतात पण त्याची पालखी कुठे आहे? पालखी दिसत नाही यांची, काय बोलायचं आता. 2 पालखी आहेत बघा. खूप खूप गर्दी इकडे आमचे साईराम, तिकडे नाशिकवाले. आता खूप गर्दी असल्यामुळे आता चला, आता खूप, आता 5वा दिवस आहे, उद्या 6वा दिवस चालू होणार आहे. आता ब्लॉगिंगची वेळ एंडिंग इथेच करतो. आता भेटणार आता 6व्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये. आता उद्या सकाळी आम्ही तुम्हाला परत भेटू. तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं असेल तर करून घ्या. ओम साईराम, जय साईराम. ओके, बाय बाय. बाय बाय.